तर मग नॅशनल हायवे 48 वरती चढलो आहे. पायदरवरती पूर्ण माती जमली आहे. गोवा, इंदापूर, अलिबाग. अंकल आंटी गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. सो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सर सकाळचे वाजलेत 3:30 आणि निघालो आहे कोकणकडे. कुणकेश्वर पहिला स्पॉट आपला कुणकेश्वरला जाणार आहे. थोडंसं पेट्रोल भरायचं बाकी आहे कारण पेट्रोल नाही भरलं आहे. पेट्रोल भरू आणि भाई तू मागे अजिबात नको लागू. तर मग पेट्रोल भरू आणि पटपट निघू चारकोपमधून कुणकेश्वरला. प्रवास खूप मस्त असेल, मजा येईल. तुम्ही माझ्यासोबत असेच व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा भाई, पूर्ण एंडपर्यंत. आणि बहुतेक तरी 2 पार्टमध्ये येईल, म्हणजे नक्की नाही सांगू शकत. जर आला तर 2 पार्टमध्ये, नाहीतर मग एका पार्टमध्ये आपण संपवू त्याला. फायनली पेट्रोलची टाकी फुल केली आणि ट्रिप पण 0 करूया. ट्रिप हे पण 0. टोटल किती आपली राईडची होईल बघूया. तर मग आता निघालो आहे साईधामला. पहिलं साईधामला जाऊन पाया पडून, म्हणजे मंदिर तर बंद असेल पण पाया पडू तिथे साईधामला. तो नाही भाई, म्हणजे मी झोपायचा प्रयत्न करतो आणि झोप नाही येते. अक्षरशः मला झोप येत नव्हती. आलेलो साईधामला पाया पडलो. मंदिर बंद होतं पण आपली नेहमीची प्रथा आहे, जेव्हा आपण मी कुठे असं बाईक घेऊन राईडला वगैरे जातो साईधामला येऊन नक्की पाया पडतो. कारण बाबांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी आहे, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी आहे. हायवेवरती चढलो आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आपला नेहमीचा ऑफिसचा जायचा रस्ता जो आहे त्या रस्त्यावर चढलो आहे. माझ्यासोबत आता सध्या ठाकूर बसला आहे, माझा मित्र. तर मग आणि नाईट व्ह्यू मस्त वाटतं एकदम. नाईट म्हणजे आता मॉर्निंगच झाली आहे, 4 वाजलेत एक्झॅक्ट. कारण थोडंसं सगळ्यांना घेऊनच सोबत जायचं आहे शेवटी, त्यामुळे सगळ्यांचा ॲडजस्ट करत निघालं आहे. आणि बरं आहे की पाऊस नाही पडत आहे, त्यामुळे बरं वाटतं आहे चालवायला, जरा मजा येते. अरे भाई पूर्ण रस्ता खाली आहे, पूर्ण रस्ता भाई, म्हणजे फुल मजा येते. 85 जास्त नको पळवायला कारण खड्डे खूप आहेत. एकदा सपाट म्हणजे चांगला रस्ता कुठे लागला तर पळवायला मजा येईल. कारण इथे गाडी अशी दणादण उडत जाते. मी गोप्रो काढला इकडनं, गोप्रो लावलेला. ॲक्च्युली त्याचा जो नट आहे, स्प्रिंग जी काय असतं ते, तो थोडंसं त्याचे आटे फिरतात. लास्ट टाईम पण तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे तो आता मुंडी खाली वाढते त्याची डायरेक्ट. त्यामुळे त्याला काढून टाकला आणि आता आपला हाच नॉर्मल. उद्या बघू कुठे जर दुकानात मला पाना भेटला तर त्याला टाईट करू आणि लावू. आणि बाबा आदम काळातला गोप्रो आहे, त्यामुळे माझी इच्छा तर नाही, माझा नाही तो गोप्रो. मी असंच मागवलेला भाड्याने म्हणजे मित्राचं आहे आपल्या. तर त्याची का असं हे करतो आहे. ठीक आहे, त्याने दिला मला वेळेला. पण आणि बऱ्यापैकी लाईटचा प्रकाश पडतो आहे, मग त्यामुळे काही टेन्शन नाही गाडी चालवायला. आणि घाटाबिटात कुठे काय जाणार आहे तर दिवस होईलच, आता उजाडेलच थोड्या वेळात, त्यामुळे एवढं काही टेन्शन पण नाही. आणि भाई खरं सांगतो बऱ्यापैकी मजा येते चालवायला गाडी. थोडेसे खड्डे जरा आपटते गाडी, आणि ठीक आहे कारण आता खड्डे आहेत, आता काय करणार यार. आता काय दुःख सांगू मी तुम्हाला. ठप आपटत चालले, कारण 80-90च्या स्पीडनं गाडी चालवतो आपण आणि त्यात अशी आपटते ना तर जीव असा हे होतं आहे, जरा कासाविसा होतं माझा जीव. एअरपोर्टला पोचलेलो आहे आपण. एअरपोर्टला जरा थांबावं लागेल कुठेतरी आणि फोन करून विचारतो आपल्या पब्लिकला कुठे आहेत ते लोक आणि कुठे थांबू मी. तर मग त्यांना फोन करतो आणि अपडेट घेतो आणि तुम्हाला अपडेट देतो आलंच. तर मग मित्राला कलेक्ट केला आम्ही एअरपोर्टवरून आणि निघालो आता. गाडी पुढे गेली. हँडग्लोव्ज घालू द्या, थांबा जरा. हँडग्लोव्ज घालू आणि मग पुढे जाऊ. हां, तर मग मित्राला कलेक्ट केला आपण आणि निघालो आता कोकणाकडे चाललो. कोकणची माणसं साधी बोळी. कोकणात चाललो आहे भाई, कोकणात. कुणकेश्वर मंदिराकडे. तिकडनं संगमेश्वर करून हळूहळू करत गणपतीपुळे करत मुंबईला, असा आपला रूट आहे.
आणि मजेदार रूट आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. भाई शपथ सांगतो तुम्हाला, नाही मजा आली ना माझं नाव बदलून टाका. आता नाव काही ठेवा तुम्ही, चालेल. मला कमेंटमध्ये काही नावाने मला हाक मारा. आय डोंट केअर, आय डोंट एनी फेअर. तुम्हाला जे आवडेल ते नाव मला द्या. आणि रस्ता पूर्ण खाली आहे. ठीक आहे, आपण सध्या गाडीच्या मागे मागे चाललो आहे. गाडी जिकडनं जाईल तिकडनं जाऊ. गाडी थांबली आहे अशी, इकडे कुठे घुसली काय माहिती. आणि पावसाने पण बऱ्यापैकी साथ दिली आहे मला. पावसाने शपथ भाई खरं खूप चांगली साथ दिली आहे. नाही तर सगळं ते रेनवेअर तर घातलं आहे, पण ओपन आहे सगळं. गणपती बाप्पा मोरया. असं का सर्व्हिस रोडने का नेतं मला काय माहीत नाही. ॲक्च्युली मला रस्ता काहीच माहीत नाही, कारण मी कधीच कोकणात बाईक किंवा गाडी किंवा असं गेलो नाही आहे. त्यामुळे मला रस्ते एक्झॅक्ट कसे जायचं, कुठून जायचं, कसं जायचं अजिबात माहीत नाही. आणि हायवे सोडला आहे आणि कुठल्या तरी गल्ली बोळा, मला माहीत नाही, गल्ली बोळातून चाललं आहे सांताक्रूज ईस्टच्या गल्ली बोळातून जात कुठे जाणार आहे काय माहिती. ॲक्च्युली जो आमचा फोर व्हीलर रायडर आहे त्याला सगळे रस्ते माहिती आहेत बऱ्यापैकी. म्हणजे त्याने खूप असे म्हणजे ड्राईव्ह केलं आहे फोर व्हीलर घेऊन खूप ठिकाणी, तर त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्या मागेच जातो आहे. मॅप पण आपण लावलेला नाही आहे, काय नाही लावलं आहे. बस फक्त एवढंच की जिकडनं तो जाईल तिथे बाईक अलाउड, म्हणजे काही रस्ते असतात एक्सप्रेस किंवा तिथे बाईक अलाउड नसते तेव्हा वांदे होतील. बस तेवढं फक्त लक्ष द्यायचं आहे, बाकी काय नाही. मी कुठे आलो आहे, कुठेतरी आलो आहे. तर मग नवी मुंबई कुर्ल्याला पोचले बाई. कुर्ल्याला मस्त शांततेत मस्त हळूहळू चालवत कुर्ल्याला पोचलो आहे. रस्ता आपल्याला माहीत नाही आणि गाडीत सगळे बसलेत. गाडीच्या मागे जायचं त्यामुळे आपण जरा सध्या हळू झालो आहे. आणि गाडीने पळवलं आहे. गाडी घेतली भाई ट्रक दादा, थँक्यू. तुम्ही साईड दिली आम्हाला, आमची गाडी पुढे गेली आणि गाडीच्यामुळे आम्ही पण पुढे चाललो आहे. थँक्यू. बऱ्यापैकी म्हणजे तिथे थांबलो एअरपोर्टला, हार्डली अर्धा तास थांबलो असू वाट बघत मित्राची. आणि तो आला आणि मग आम्ही पुढे निघालो आहे. कारण सरसच कामावरून लेट सुटला भाई. त्याची शिफ्ट होती नाईटची, त्यामुळे बाकी काय नाही. आणि आता कुठे आलो आहे, कुठे चेंबूर नाही कुर्ल्याला पोचलो. कुर्ला भाई. आणि गाडीत भाई कचा बॅगा भरलेत आणि लोक भरलेत. ते काय चालू आहे. हा बऱ्यापैकी मस्तपैकी आपली गाडी चालवत आता आपण पनवेलच्या आसपास पोचलो आहे. वाशिम गेलं मागे, पनवेल येईल थोड्याच वेळात. आणि मजा आली आहे भाई. खरं सांगतो 5 वाजलेत, 5-7 झाले असतील बहुतेक, 5 किंवा 5-7. मजा येते चालवायला गाडी. ॲक्च्युली हा रेनकोट फक्त डोक्याची म्हणजे रेनवेअरची माझी पॅन्ट आहे ना, ती डोक्याची आई बहीण एक करते, सारखी इकडे तिकडे पळते. मी घालूनच बसतो जायची असं आता मला वाटतं आहे. कारण जाम त्रास देतं आहे, वैताग येतं त्या गोष्टीचा. आणि कम्फर्टेबल नाही होतं थोडंसं, त्यामुळे मग इरिटेटिंग होतं आहे जरा. गाडी चालवताना डिस्टर्बन्स खूप येतं आहे मला. आणि गाडीच्या बरोबरच आपण चालवतो गाडी, कारण रस्ता म्हणजे उगाच चुकायला नको. आणि तो वेगळा भाई हा काय म्हणजे नांगरलं आहे कुणीतरी, काय माहिती दिसलं की नाही खूप कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला. आणि मस्त म्हणजे DJI क्वालिटी पण एक नंबर देतो आहे. आणि तो टोल होता काय म्हणजे नावाचा टोल होता काय फक्त, कारण तिथे कोणच नव्हतं टोल घ्यायला. कसंच लावला का टोल तो माहीत नाही, बंद केला असेल बहुतेक. आणि कुठेतरी थांबतो आणि ती पॅन्ट घालतो जायची, कारण जाम त्रास देते मला वैताग येतं ॲक्च्युली. खरं तर ट्रक उभे तिथे थांबले, चाय बीवाले आहेत. तर मग थांबलो होते, कारण ते CNG भरायला थांबलेत मागे. तोपर्यंत चाय वगैरे पितो जरा. पनवेलच्या मॅकडीला थांबलेलो. आता सगळं ते घातलं रेनकोट चायची वैताग आलेला मगापासून. आणि गुगल मॅप पण लावला. उगाचच माझ्यामुळे त्यांना थांबावं लागेल किंवा त्यांच्यामुळे मला थांबावं लागेल, त्यापेक्षा गुगल मॅप लावून गेलेलंच बरं. मजा येते भाई, शपथ सांगतो खूप मजा येते.
काहीतरीच मजा येते. आता कुठे वडखळला आम्ही डायरेक्ट थांबू. 42 किलोमीटर नंतरचा हॉल्ट आहे आमचं. तर मग नॅशनल हायवे 48वरती चढलो आहे आणि टोटल आत्तापर्यंत 54 किलोमीटर म्हणजे 54-55 किलोमीटर गाडी चालवली आहे आणि मजा येते. म्हणजे बऱ्यापैकी हळूहळू ढकलत गाडी घेऊन आलो आहे. 5:30 वाजत आलेत. अजून उजेड नाही पडला आहे, पण म्हणजे अजून टाईम आहे उजेड पडायला. काहीतरीच लेट झाला आहे. मुंबईतून बाहेर पडलं तर आहे. भाई किधर? हां, बघत चालवत होता. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तर मग बऱ्यापैकी मुंबईतून बाहेर तर पडलो आहे आता आम्ही, पण थोडंसं गुगल मॅपवरती लक्ष द्यावं लागेल. कारण रस्ते मला त्या साईडचे माहीत नाही. कोकणातले रस्ते मला घंटा माहीत नाही. एक वेळ मी सातारा जाईन, पाचगणी जाईल, महाबळेश्वर जाईन, कोल्हापूरपर्यंत जाईन, पण कोकणात कधी गेलो नाही. त्यामुळे रस्ते मला काय माहीत नाही. त्यामुळे जरा गुगल मॅपवरती मी जरा जास्त लक्ष देतो आणि बोलण्यावरती कमी. जर चुकून कुठला रस्ता भटकलो इकडे तिकडे गेलो तर झालं माझं कल्याण. उगाचचे किलोमीटर वाढतील. तर मग येतो, भेटतो. तोपर्यंत जरा बाईक चालवण्यावर लक्ष देतो. तर मग कुठे आलो आहे, कुठे आलो आहे यार. ह्या एरियाचं नाव मी विसरतो. पनवेल. हां, पनवेलला आलो आहे. पनवेलला आलो आहे. इकडनं युटर्न दाखवतं आहे. बऱ्यापैकी थोडंसं रस्त्याचं काम वाजलेलं आहे आईच्या गावात. आणि आपल्याला बहुतेक दिसणार नाही. गोवा लेफ्ट, पनवेल राईट, मुंबई सरळ. तर आपल्याला घ्यायचा लेफ्ट. गुगल मॅपमध्ये दिसतं. हा, गुगल मॅपमध्ये दिसतं तुम्हाला. लेफ्ट घ्यायचं. आणि ते पाऊस बऱ्यापैकी पडला आहे भाई. बरं झालं मी घातलं सगळं, कारण सगळ्या गाडींचं चिखल उडेल माझ्यावर. आता चिखल उडण्यापेक्षा रेनकोट घातलेला बरं भाई. 4 व्हीलरवाला आपलं प्रणय काहीतरीच पळवतं आहे. बाबू काहीतरीच पळवत गाडी घेऊन गेल्या वाटतं. तर मला जरा कवर करू दे त्यांना. तर मग मी त्यांना कवर करतो कसा बसा. हा, बऱ्यापैकी भाई रस्ता थोडासा मध्ये खराब भेटला, पण आता जरा हवेचा थोडा तुम्हाला त्रास होईल, कारण वायझर ओपन केलेलं आहे. पूर्ण चिखल बसलेला आहे वायझरवरती. मला काही दिसत नाही वायझरमधून. त्यामुळे तुम्हाला थोडासा हवेचा थोडा आवाज येत असेल. थोडं सॉरी त्यासाठी मी जोरात बोलतो आहे, बाकी काय नाही. आणि मजा येते भाई. पहिल्यांदा गोवा हायवेवरती मला खूप मजा येते. मी फर्स्ट टाईम या रोडवरून चाललो आहे. आई शपथ सांगतो भाई, खरं मजा येते मला. आणि
DJIची क्वालिटी पण कशी आहे तुम्हाला दिसत असेल, एक नंबर आहे क्वालिटी. कारण माहीत नाही तुम्हाला दिसत असेल, मी आता चेक करेन तेव्हा मला कळेल. पण तुम्हाला जर दिसत असेल तर एक नंबर असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. कारण आपण भाई आता मजेत फुल मजेत गाडी चालवत चाललेलो आहे भाई. जाम चिखल उडतोय, जाम चिखल. हे तुझ्या आईची थांब ना भाडं, हे जरा किती चिखल आहे बघ, कसला चिखल उडवत आहे भाई, कसला चिखल उडवत आहे. हे लांब जातो याच्यापासून, थोडंसं लांब जावं लागेल कारण काहीतरी चिखल उडतोय. तर मी भेटतो तुम्हाला, थांबा जरा चिखलातून निघून. तर मग बऱ्यापैकी भाई दिवस उजाडलेला आहे. बाजूला कुठली तरी नदी वाहते, काय माहिती कुठली नदी आहे. आणि बऱ्यापैकी मजा येते भाई गाडी चालवायला. आणि खरं सांगतो खूप मजा आली, खूप भाई. थोडासा पावसाचा पाण्याचा चिखल झालेला तो आपल्यावर उडत होता, पण मजा आली. आणि आता कुठे पोचलो ते पण माहीत नाही. अजून 18 किलोमीटर, म्हणजे गाडी पुढे जाऊन तिथे थांबली आहे, तिथे पोचायला अजून 18 किलोमीटर आहे. तरी मजा येते कारण आता उजेड पण पडला आहे आणि बाजूबाजूला सगळं असं जे हिरवळ दिसायला लागलं आहे मगाचपासून अंधारात. आणि वायझरच्या वरती पूर्ण, हेल्मेटच्या वायझरवरती पूर्ण माती जमली आहे, त्यामुळे तुम्हाला बहुतेक हवेचा जास्त आवाज आला असेल, तर मग सॉरी त्यासाठी. आता ऑप्शन नाही माझ्याकडे काय. आणि डोळ्यात पण खूप माती गेली आहे, खूप म्हणजे भयंकर माती गेली आहे. आणि आता पण जाते आहे कारण ट्रक आहे आपल्या पुढे, ट्रकच्या पुढे जावं लागेल थोडंसं मला. भाई आपल्याला गाडी दिसली आपली, या गाडी आपली पुढेच आहे आपल्या, ही गाडी आपल्यासमोरच आहे. तर मग बऱ्यापैकी म्हणजे 17 किलोमीटर जो पुढचा स्पॉट आहे आमचा, तिथे थांबू जाऊ. तिथे थांबून काय करू माहीत नाही, पण थांबू. चाय वगैरे प्यायला तर प्यालो, नाश्ता करायची इच्छा आली तर नाश्ता केला, जर असेल काय तिथे आजूबाजूला तर. पण मजा येते भाई गाडी चालवायला, खूप भाई एक नंबर आहे ना भाई. रस्ता बघा, आणि ट्रकवाले भाई बेकार माती उडवतात, बेकार. माझ्या वायझरमधून मला काहीच दिसत नाही आणि आताही माती उडते. तर कशी बशी गाडी चालवत चाललो आहे मी. आणि आय होप की तुम्हाला पण मजा येते आणि मजा करा. कारण आता आपण पोचणार आहे कोकणात. आता पेनला पहिलं पोचू, मग पेनच्या पुढे मग हळूहळू करत पुढे हळूहळू करत कोकणात पोचू. आणि पोचू कोकणात. ढंग होय, ढंग. थांबा जरा, आता माती काहीतरी जोडते, भेटतो तुम्हाला, येतो. तर मग सकाळचे किती वाजले, सकाळचे 6 वाजत आलेत भाई. आणि थोडासा प्रकाश पडला आहे. लाईट बंद करू, आपलं लाईट बिल वाचवू. आणि मला ॲक्च्युली वायझर हवेचं थोडंसं तुम्हाला त्रास होईल कारण वायझर ते सांगितलं मी, का सांगतो परत, तर हवेचं सॉरी, त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. पण भाई व्ह्यू बघा, गाईज चेक दिस आउट द व्ह्यू. म्हणजे मी फर्स्ट टाईम आलो भाई, मला खरं सांगतो गारगार वाटतंय, गारगार हलकं थोडंसं गार वाटतंय. आणि सगळीकडे झाड्या आहेत, नद्या जातात आहेत आजूबाजूने. सारखं मी शूट काय करत आहे, का शूट करत नाही. आणि मला कुठेतरी थांबून कॅमेराची पण लेन्स थोडीशी साफ करावी लागेल कारण त्याच्यावरती पण पाणी जमलं असेल. तर 13 किलोमीटर दाखवत आहे अजून आपल्याला. पुढचा जो स्पॉट आपण थांबलायचा ठरवला आहे तिकडे जायला, तर तिथं थांबेन आणि वायझर पण साफ करीन आणि हे पण लेन्स पण साफ करतो. कारण मला माहीत नाही आता कॅमेऱ्यामध्ये पण रेकॉर्ड होत असेल की नाही, म्हणजे ते ब्लर दिसत असेल बहुतेक. तर मग बस अजून काय नाही भाई, मजा येते शपथ चालवायला. आणि काय बोलू. आणि आपण गाडीच्या पुढे आलो आहे निघून, गाडी मागे राहिली आहे. आपण गाडीला बऱ्यापैकी कवर केलं कारण मी सिग्नलवरती त्या 2 मिनटं थांबलेलो. नंतर मग म्हणजे माझा बराच वेळ टाईमपास गेला. ते रुमाल इथे बांधला, हा भाई जाऊ द्या. आणि भाई मजा आली, तुम्हाला पण आली, मला पण आली मजा. एन्जॉय करा, रोड एन्जॉय करा. मी जास्त काय बोलत नाही. काहीतरी किडा गेलेला भाई हेल्मेटमध्ये, वळवळत होता जाम. काढला कसा होता तो, आईच्या गावात मध्ये कसला उभा होता. हा मजा आली की नाही. कारण मला तर आली भाई, खरं सांगतो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे माझा हा. आणि काहीतरीच मजा येते. म्हणजे मी का सारखं बोलतोय मजा येते म्हणजे कारण मला मजा येते भाई. आणि शिस्तीत सगळ्या गाड्या चालत जात आहेत.
एक नंबर गाड्या चालत होते सगळे लोक प्रॉपर असं इंडिकेटर देऊन. आणि म्हणजे काय असं फालतूगिरी कोण काय करत नाही. ट्रकवाले पण शिस्तीत चालत होते आणि ट्रॅफिक पण नाही, म्हणजे ट्रॅफिक तर नसणारच. सकाळचे वाजले 6 आणि अजून 9 किलोमीटर बाकी आहे. आणि इतका वेळ पाऊस पडत नव्हता. बरं झालं पाऊस पडला. जायला थोडंसं वायझरवरती पाणी तरी आलं आणि साफ केला मी वायझर. आणि लेन्स कशी साफ करू माहीत नाही, कारण ग्लव्सच्या हाताने खराब नको व्हायला लेन्स पुढे. म्हणजे ग्लव्सच्या वरचे ते कसे म्हणजे थोडंसं रफ आहे ना सरफेस, तर मग त्याने खराब होतील. आणि थोडा आता तुम्हाला माझा आवाज डिटेल भाई आवाज येईल आता नीट. आणि मजा आली आहे आतापर्यंतच्या राईडमध्ये. आणि अजून पुढे खूप बाकी आहे. म्हणजे आता बघा हळूहळू थोडासा प्रकाश पडायला लागला. हेडलाईट बंद केलेली आहे आपण आता. आणि थोडासा चिरी हलकासा रिम झिम गिर बादल, ते असंच गाणं आहे ना, रिम झिम गिर सावन तरस तरस जाई मन, आवाज बेसुरा आहे का गातो गाणी. थोडंसं पावसाने थोडीशी हेल्प केली. थँक्यू पाऊस पडण्यासाठी, कारण मला थोडासा वायझर साफ झाला. आता DJI लेन्सचा मला माहीत नाही. आय होप की तुम्हाला देवाची जर अशी कृपा असेल माझ्यावरती तर तुम्हाला चांगलं दिसत असेल. बाकी काय नको आपल्याला आयुष्यात. आणि रस्ता पण बरा आहे. म्हणजे लोक उगाचच बोलत होते की कोकणातले रस्ते नीट नाहीत. कोकणात अजून गेलो नाही, पण हा रस्ता बरा आहे भाई. पेन गेलं, पेन शहर. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे एकच की पेन आम्ही ट्युशनला जायचो. ट्युशन म्हणजे क्लासला, म्हणजे शाळेत असताना. तर आमच्या त्या आम्ही काकी बोलायचो त्यांना. तर ना त्या असं सकाळी सांगायच्या गावी चालली आहे. आम्ही खुश व्हायचो बाई. आणि ते दुपारी रिटर्न यायच्या. तर आता मला कळलं पेन त्यांचं गाव एवढं जवळ आहे, तर दुपारपर्यंत रिटर्न घरी यायच्या आणि आमचं ट्युशन घ्यायचं. आम्ही खुश व्हायचो की आज सुट्टी, ट्युशन नाही. आणि बेदम मारायच्या काकी बाई, बेदम कपडे बिपडे काढून. आताच्या पोरांनी तर मार खाल्ला तर झालं, संपलं. आमच्या वेळेसचा मार कोण नाही खाऊ शकत भाई. काकीने जाम मारले. आणि ते मच्छर मारायचा हँड यायचा ना, हँड असतो मच्छर मारायचा, तर मच्छर मारायच्या हँडने मारायच्या. जस्ट तुम्हाला सांगतो की असं झालेलं स्टोरी जस्ट फॉर फन. आणि मला असं वाटतं की मला जरा गाडीची वाट बघितली पाहिजे. गाडी कुठे आहे, कशी आहे, कुठे किती लांब आहे काय माहीत नाही. आणि मी पोचत आलो आहे त्याला, म्हणजे जो लोकेशन सांगितलं त्या लोकेशनच्या जवळ पोचलो आहे. तर मग गाडीची जरा वाट बघतो. येतील हळूहळू चालत जातो जरा पुढे, तोपर्यंत येतील ते लोक. आणि बाई समोर काय ती कुठली भली मोठी फॅक्टरी आली आहे. आय होप तुम्हाला दिसेल, कारण लांब आहे आणि थोडंसं एकदम फॉगी टाईप आहे. पण बाई वातावरण मस्त आहे. थोडासा पावसाने मला मदत केली वायझर साफ करायला. आणि गोवा, इंदापूर, अलिबाग, ओके. आणि मला खाली उतरायला सांगतो इकडनं, तर त्यासाठी मी थोडंसं थांबतो इथेच. तोपर्यंत हे लोक येत नाही तोपर्यंत वाट बघतो ह्यांची. आणि फॅक्टरी खूप मोठी आहे. कसली फॅक्टरी काय माहिती, कसली जरी असेल, या लोकांची वाट बघतो. तर मग आता हा वरून हायवे आम्ही सोडलेला आहे आणि खाली आलेलो आहे. काका थोडंसं रस्ता थोडासा खाडखुड आहे. तर मग थोडासा खाली आलेला आहे. का माहीत नाही मला का आलो आहे खाली, मला काहीच आयडिया नाही. बस हे म्हणतात तिथे आपण जायचं भाई आणि फिरायचं. उन्हाळ्यागिरी करायला आलो तर उन्हाळ्यागिरी करतोय. टोटल 95 किलोमीटर आतापर्यंत आपण चालवलं आहे. आणि बहुतेक नाश्ता बिष्ट्यासाठी खाली उतरले असतील. कुठे आलो आहे, अलिबाग राईट आहे, मुरुड राईट, वडखळ लेफ्ट. गाडी आली. तर मग थोडंसं साफसफाई केली आपल्या वायझरची आणि कॅमेऱ्याची पण. फटे माती झालेली बाई. थोडासा साफ झाला आता.
आणि नाश्ता करायला खाली उतरलेलो, पण नाश्ता काय भेटला नाही आम्हाला. ते कुठलं हॉटेल काय माहिती काय होतं, बहुतेक तिथं काहीतरी चांगलं भेटत असणार म्हणून खाली उतरलेलो. परत उलटं काय चालू आहे कळत नाही, गोलगोल 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 फिरते. आणि थोडी बॅटरी लो झाली आहे, बॅटरी चेंज करावी लागेल मला. तर मग आता थांबू तिथे, बॅटरी चेंज करतो आणि येतो. आता जरा कॅमेरा बंद करतो कारण चार्जिंग नाही, चार्जिंग संपलेली, बॅटरी लो झालेली आहे. तर मग येतो, तुम्हाला भेटतो जरा डायरेक्ट जेवायच्या जागेवर, काय नाश्त्याच्या जागेवर. आणि कॅमेरा चालू करायचं मुख्य कारण ट्रेन ट्रेन टाटा अंकल आंटी जो भी जा रहे मेरे को क्या है. हां, तर काय छोटा झालो मी, जरा बारकासा झालो एकदम वयाने. अचानक ट्रेन बघितली भाई, खुश झालो मी, काय माहिती का खुश झालो. आणि व्ह्यू मस्त आहे भाई, ॲक्च्युली व्ह्यू दाखवायचा होता. आणि ती फॅक्टरी कुठली होती ती जवळ आली आपल्या एकदम आणि गायब झाली. भाई तू ट्रक पुन्हा माझ्यावर चिखल उडवतो आहेस, मला या ट्रकच्या पुढे जायचं आहे आणि मी जातो आहे आता पुढे. या ट्रकच्या अजून एक ट्रक आहे पुढे, ठीक आहे. पाणी नको उडवू, चिखल पुन्हा उडवलं आहे, भेंडी गवारला इतका पवार. आणि ठीक आहे ना, फक्त व्ह्यू दाखवायचा होता. बाजूने ट्रेन जाते, ट्रेन नाही जाते, ट्रेनची ट्रॅक चाललं आहे, ट्रेन गेली. हां फॅक्टरी भाई, फॅक्टरी आली. फॅक्टरी कसली फॅक्टरी भाई, बघा ना भाई कसली फॅक्टरी, एक नंबर भाई. अनुपम बनते भाई, अनुपम, इंडियाचे अनुपम इथे बनतात. काही आहे उगतच भाई, खड्डा होता की खड्डा होता, कसला आपटले. आणि समोर काहीच व्ह्यू चेक करा, व्ह्यू म्हणजे काय ते गाणं आहे ना ते यार, गाणं काय यार, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात आम्ही चाललोय आता भाई, आम्ही चाललोय. पण काय सुंदर भाई व्ह्यू बघा, काय मस्त सुंदर आहे भाई, एक नंबर व्ह्यू आहे आणि मजा येते. आणि गाडीतली आपली गँग फुल वन साईड, हसता हसता काय. आणि कुठेतरी आपण थांबू, जाऊन नाश्त्याला नाश्ता करू कुठेतरी थांबून. खूपच बॅटरी लो होत आलेली आहे. पण व्ह्यू मला दाखवायचा होता भाई तुम्हाला, व्ह्यू चेक करा काही. व्ह्यू माईक चालू आहे की नाही माहीत नाही, रेकॉर्डिंग तर चालू आहे, माईक तर माहीत नाही मला. पण व्ह्यू चेक करा, कुठलं तरी मंदिर आहे. सुखरूप आमचा प्रवास होते, बाकी काय नाही. तुमच्या चरणी आमची प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे. आणि ए भाई ए ए ए ए ए ए दगड 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 दगड, अचानक दगड दगड दगड. हो काय, एवढा चांगला रस्ता होता आणि अचानक थोडंसं भाई व्ह्यू भाई, व्ह्यू बघा भाई, व्ह्यू. आय होप की माती नसेल लागलेली कॅमेऱ्याच्या, नाही लागली आहे ना, हां नाही लागली आहे. आणि व्ह्यू बघा भाई, व्ह्यू गायब केला घरांनी. बघू पुढे भेटतं का, दिसतं का. बरं झालं की आम्ही थोडंसं लेट निघालो, कारण हा व्ह्यू भेटला नसता. आणि हा कपडा भलेही तुम्हाला घाणेरडा दिसतो, पण माझी खूप मदत केली आता. वायझर साफ करायला वायझर साफ करण्यासाठी हॉटेल शोधतोय. भूक लागली आहे, मला नाही लागली, बाकीच्यांना लागली आहे. तर मग काहीतरी नाश्ता विष्टा करू बहुतेक, आणि पुढेही जातील. तरी बऱ्यापैकी म्हणजे 6:15 झालेत आणि आतापर्यंत आम्ही 100 किलोमीटर, फक्त 100 किलोमीटर. म्हणजे आम्ही रात्री 3:30-4 वाजता निघालो आहे, 2 तास झालेत. आणि 2 तासात आम्ही फक्त 100 किलोमीटर कवर केलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा बघा, 2 तास 1 मिनटं झाला आहे माझी गाडी चालू करून, ट्रिप लावून. त्या एवढ्या 2 तासात फक्त आम्ही 100 किलोमीटर केलं आहे. ही लज्जास्पद गोष्ट आहे. आणि मी का सांगतो आहे तुम्हाला मला माहीत नाही. कॅमेरा चालू आहे, हां चालू आहे. तर मग घ्या मजा घ्या. थांबा, कुठेतरी थांबतो आणि चार्ज करतो पहिला ह्याला. व्ह्यू तर बेस्ट आहे भाई, म्हणजे बघा भाई व्ह्यू काय व्ह्यू. आणि कावळे पण उठलेत. हाय गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक नाही, वेलकम बॅक का करतोय मी तुम्ही तर आहात माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. वेलकम बॅक नाही तर गुड मॉर्निंग. आणि सकाळचे वाजलेत टाईम किती झाला आहे, 6:21 वाजलेत.
आणि हा व्ह्यू बघायला तुमचं हार्दिक 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 स्वागत. मजा येते भाई, खरं सांगतो. काहीतरीच मजा येते, काहीतरीच भाई. भन्नाट व्ह्यू आहे. आता सूर्य कुठून उगवतो आहे माहीत नाही. तसं उगवता सूर्य दिसला नाही, एक नंबर मजा येईल. पण सूर्य उगवला आहे, टाईम झाला आहे, सूर्य उगवून निघून गेला असेल, नाही दिसणार आहे ते सगळं. आणि तिथे बघा ना, असं धुकं पसरलं आहे, दिसणार नाही. गोप्रो का DJI दिसणार नाही. तिथे धुकं पसरली आहेत घरांच्या वर. म्हणजे डोळ्यांना ते भारी वाटतं आहे. आता कॅमेऱ्यात मे बी नाही होणार रेकॉर्ड. असं घरं आहेत, जसे जंगल टाईप नाही, असं रान आहे मोकळं आणि धुकं पसरली आहेत सगळीकडे. आणि रस्ता पण अपारंपार आहे, थोडासा मध्ये आहे, थोडासा असं लिटिल बिट थोडासा खराब आहे, पण ठीक आहे. बघा धुकं बघा, धुकं दिसतात, काय माहिती दिसत नसतील तर सॉरी, काय ऑप्शन नाही माझ्याकडे. पण मस्त आहे व्ह्यू. तर कुठे थांबू, तिथे जरा थांबतो आणि पहिलं बॅटरी चेंज करतो आणि भेटतो तुम्हाला. तर मग इथे येऊन थांबलो कुठेतरी. काय नाव काहीतरी आहे, माहीत नाही. रेकॉर्ड होतं आहे. तर इथे येऊन थांबलो आहे. भूक लागली आहे लोकांना, पोरांना. तर खाऊ आणि पुढे जाऊ.